जय हिंद राणा बघा बनाच समाज कल्याण विभाग पद भरती 2024 साठी टीसीएस पॅटर्न नुसार गणित व बुद्धिमत्तेची जी आहे सराव प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत। बघा ही सराव प्रश्नपत्रिका पद गृहपाल पुरुष व महिला या पदासाठी असणार आहे। तर बघा त्यामुळे जर तुम्ही अप्लाय केला असाल या पदासाठी तर व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जे आहे एकदा शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलला देखील अवश्य सबस्क्राइब तुम्ही करून घ्या। बघा आता पहिला प्रश्न काय आहे, जर फिजिक्स बरोबर 49 गार्डन बरोबर 36 तर मोमेंट बरोबर काय असेल असा प्रश्न आहे। बघा फिजिक्स बरोबर जे आहे ते किती आहे 49 व गार्डन बरोबर 36 तर मोमेंट बरोबर काय असा प्रश्न आहे। बघा इथे लॉजिक काय लावले फिजिक्स, तर बघा फिजिक्स बघा इथं PHYSICS बघा फिजिक्स मध्ये एकूण किती अक्षर आहेत तर 7 अक्षर आहेत। तर बघा आता 7 घेतला आणि 7 चा वर्ग किती 49 म्हणून इथे 49 घेण्यात आलं। पुढे गार्डन आता बघा गार्डन तर गार्डन मध्ये एकूण किती अंक आहेत 6 म्हणून बघा 6 घेतला आणि 6 चा वर्ग किती 36 म्हणून हे 36 जशास तसे। आता शेवटी काय आहे मोमेंट तर मोमेंट घेऊन टाकू MOVENT मोमेंट मध्ये एकूण किती अंक आहेत तर 8 आहेत। तर बघा 8 तर 8 चा वर्ग किती होणार 64 म्हणून आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर किती पर्याय क्रमांक ब 64 असणार आहे। बघा मित्रांनो आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलवर जे आहे तुमच्यासाठी आतापर्यंत जे काही आपल्या चॅनलवर GK JS चे वगैरे व्हिडिओ अपलोड केले आहेत त्या सर्वांची जे आहे पीडीएफ बनवून तुमच्यासाठी जे आहे आम्ही तयार केलेले आहे। बघा ही पीडीएफ जे आहे फक्त आणि फक्त तुम्हाला अतिशय कमी किमतीत फक्त 20 रुपयांमध्ये तुम्हाला मिळणार आहे। बघा फक्त 20 रुपयांमध्ये जवळपास 200 ते 250 प्रश्न तुम्हाला आम्ही देत आहोत। अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे बघा अवश्य खरेदी करा। खरेदी करण्यासाठी बघा तुम्हाला 74 14 93 07 या नंबरवर जे आहे फक्त आणि फक्त 20 रुपये फोन पे जीपे करून तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचे आहे। तुम्हाला लगेच 1 मिनिटाच्या आत जे आहे पीडीएफ मिळून जाईल। बघा दुसरा प्रश्न, मालिकेत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल। तर बघा या जी मालिका आहे ती दिलेली 6 12 36 आणि 144 आणि समोर काय बघा समोर प्रश्नचिन्ह। तर या मालिकेमध्ये जे आहे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल असा प्रश्न आहे। बघा इथं जे आहे ट्रिक काय आली आहे तर बघा इथं सरळ इथं काय मालिका आहे 6 आहे 12 आहे पुन्हा 36 पुन्हा 144 पुन्हा प्रश्नचिन्ह। तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येणार आहे आपल्याला काढायचं आहे। तर बघा सुरुवातीला जे आहे मालिका 6 पासून सुरू होत आहे आणि बघा 6 तर 6 ने 12चा संबंध कसा काय आला तर बघा 6 घेतलं 6 गुणिले 2 केलं जर 6 ची दुप्पट केली तर आलं किती 12 पुन्हा हे 12 जे आलं सरळ हे 12 खाली घेतलं आणि 12 ची तिप्पट केली 12 त्रिक 36 म्हणून हे 36 आलेलं। बघा पुन्हा हे 36 जे आहे जशास तसं उचललं 36 पुन्हा 36 गुणिले 36 ची 4 पट केली जर 36 ची 4 पट केली तर झालं किती 144 पुन्हा बघा या 144 आता आपल्याला 5 पट करावं लागेल आणि 5 पट केल्यावर जे येणार ते आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे। तर बघा आता हे 144 गुणिले 5 करा आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर भेटून जाईल। बघा आता 5 चोक 20 हातच्या आले 2 परत 5 चोक 20 हातच्या आले 2 ला 2 हातच्या आले परत 2 बघा पुन्हा 5 1 5 5 आणि हे 2 झाले किती 7 म्हणजेच 720 आहे का। बघा पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 720 आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पुढे बघा तिसरा प्रश्न, घोड्याला वाघ म्हटले बैलाला हत्ती म्हटले कोळेला सिंह म्हटले वाघाला कोल्हा म्हटले हत्तीला बैल म्हटले तर शिंगे असणारा प्राणी
कोणता? तर बघा, घोड्याला जे वाघ म्हटलंय, बैलाला हत्ती म्हटलंय, कोल्ह्याला सिंह, वाघाला कोल्हा म्हटले आणि हत्तीला जे आहे बैल म्हटले. तर सिंग असणारा प्राणी बघा. तर बघा, महत्वाची गोष्ट म्हणजे शिंग असणारा प्राणी कोणता आहे? तर ते आहे बघा बैल हा आहे. त्यामुळे आपल्याला इथं बैलाला काय म्हणत आहे तेच बघावं लागेल आणि जे आपल्याला बैलाला इथं म्हणत आहे तेच आपल्या प्रश्नाचे उत्तर देखील असणार आहे. तर इथं बैलाला काय म्हणत आहे? तर बैलाला हत्ती म्हणत आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक ब हत्ती असणार आहे. लक्षामध्ये ठेवून घ्या, हत्ती. पुढे, खालील प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? तर बघा, खालील जे आहे आकृती, या आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल असा प्रश्न आहे. तर बघा, आता इथं ट्रिक आणि ट्रिक काय लिहिली आहे बघूया एक बार. तर बघा, इथं 28 कसं आला आणि इथं खाली 66 कसं आलं हे काढून पुन्हा आपल्याला इथं जे आहे काढावं लागेल. तर बघा, आता सरळ 7 गुणिले 8 जर केलं, 7 गुणिले 8 केलं, आलं किती? 8 7 56. 56 जर तुम्ही निम्मे केला तर ते येणार किती? 28. पुढे 11 घ्या, 11 गुणिले जर 12 केलं तर बघा, आता 12 1 12, हातचे आले 1, 12 1 12, 12 1 12, हां 12 आणि 1 13. आता बघा, याला जर आपण 2 ने भागलं तर येणार किती? 22 12 उरलं किती? 1 22 12 66. बघा, ओके, 28 आणि 66 भेटलं. याच प्रकारे आपल्याला आता खालचं काढून घ्यावं लागेल. तर बघा, सरळ हे 9 गुणिले जर 10 करून घ्या, 9 गुणिले 10 आलं किती? 90 आणि 90 जर निम्मे केलं तर आलं किती? 45. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे 5वा प्रश्न बघा. बघा, प्रश्न काय आहे आपल्याला इथं? वेगळा घटक जे आहे ओळखायचा आहे प्रश्न क्रमांक 5व्या मध्ये. तर बघा, वेगळ्या घटकामध्ये इथं एकूण घटक किती आहेत? 4 आहेत. ते म्हणजे गणित, बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार. यापैकी आपल्याला वेगळा घटक ओळखायचा आहे. तर बघा, यापैकी वेगळा घटक जे आहे ते आहे म्हणजे पर्याय क्रमांक गणित. कारण बघा, गणित जे आहे एक विषय आहे, एक स्वतंत्र विषय आहे आणि बेरीज, वजाबाकी, गुणाकार या विषयामधील जे क्रिया आहे त्यामुळे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक बेरीज गणित असणार आहे. पुढे बघा, 6वा प्रश्न. जर पेन बरोबर 70, बुक बरोबर 86 तर डस्टर बरोबर काय असा प्रश्न आहे. तर बघा, जर पेन बरोबर 70, बुक बरोबर 86 तर डस्टर बरोबर काय असं आपल्याला जे आहे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आपल्याला शोधायचे आहे. तर बघा, आता आपल्याला इथं कशा प्रकारे आपण याचं उत्तर जे आहे काढू शकता. तर बघा, पेन बरोबर 70 पहिल्या क्रमांकावर कसं आहे ते आपण बघून घेऊ. तर बघा, आता पेन PEN. तर बघा आता पीचा स्थान किती आहे? पीचा स्थान जे आहे ते आहे 16वा क्रमांक, म्हणून P घेऊ प्लस ईचं स्थान 5व्या क्रमांकाचं आहे म्हणून 5 प्लस एनचा किती आहे? तर 13वा. एनचा किती? 14वा, म्हणून आपण 14 घेतलं. आता बघा, या जर सर्वांची जर बेरीज केली 16 आणि 14 जर केलं 20 आणि 20 आणि हे किती? 5, हे किती? 16 आणि 16 आणि 14 जर केलं 30 झाले. 30 आणि हे 2 हे जर 5 प्लस केलं झाले किती? 35. आता 35 जर तुम्ही डायरेक्ट 2 पट केले तर आलं किती? 70. म्हणून आपल्या प्रश्नाची इथं काय आहे? पेन बरोबर 70 आहे. पुढे बघा, आता बुक बरोबर 86 कसं आहे. पुढे BOOK बुक. आता बघा, बी किती क्रमांकावर आहे? 2, म्हणून दुसऱ्या 2 नंबर घेतलं. ओ किती आहे? 15 आणि 15 प्लस के किती आहे? बघा, आता 11वे आहे. तर बघा, आता हे 15 आणि 15 30 झाले. हे 30 आणि हे 11 किती झाले? 30 41 आणि हे 2 किती झाले? 43. ओके, 43 जर आपण दुप्पट केली तर ती होणार किती? 86. म्हणून इथे जे आहे पुन्हा 86 आलेलं आहे. तर आता आपला डस्टर बरोबर काढायचा आहे. तर बघा, आता डस्टर बरोबर आपण कशा प्रकारे काढू शकतो? DUSTER. आता बघा, डस्टर तर डी कितव्या क्रमांकावर आहे बघून घ्या. डी जे आहे आपले ते 4 क्रमांकावर आहे म्हणून 4 घेऊन टाका. प्लस
यू कितव्या क्रमांकावर आहे? एस टी यू, यू आहे आपलं 21व्या क्रमांकावर म्हणून 21वा क्रमांक घेऊ प्लस एस, एस कितव्या क्रमांकावर आहे बघा? एस, एस आहे 19वा क्रमांक म्हणून प्लस 19 करू. टी, टी कितव्या क्रमांकावर आहे? परत व्ही 20व्या म्हणून 20 करून टाकू. आणि ई, ई 5व्या आणि प्लस आर जे आहे ते, आर जे आहे 18व्या क्रमांकावर, 18व्या क्रमांकावर. जर या सर्वांची जर तुम्ही बेरीज केलं तर ते येणार किती बघा? 87 इतकी ते बेरीज येणार, 87 इतकी बेरीज. एकदा तुम्ही जे आहे बेरीज करून बघा. आणि जर 87 जर तुम्ही दुप्पट केली, 87 गुणिले जर 2 केलं तर ते येणार 174. या प्रश्नाचे आपले योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक क आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा 7वा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत फ्रेंड बरोबर 43, 57, 29 तर फाइंड बरोबर काय आहे? बघा अशा प्रश्नाच्या ठिकाणी जे आहे फक्त आपल्या पहिल्या अक्षरावरूनच दुसरा अक्षर जे आहे आपण योग्य उत्तर काढू शकतो. तर बघा इथं फ्रेंड बरोबर 43, 57, 29 आहे तर फाइंड बरोबर. फाइंड हे जे आहे अक्षर याच्यातूनच निर्माण झालेलं आहे. बघा FIND. आता बघा आपण कसं काढू शकतो? तर बघा इथं एफ ला काय म्हणलेलं आहे? तर 4 म्हणून 4 घेऊन टाका. परत आय ला काय म्हणलेलं आहे? 5 म्हणून 5 घेऊन टाका. ND शेवटचे, एन ला काय म्हणलं आहे? 2 आणि डी ला 9 म्हणजे 45, 29 आहे का बघून घ्या एक बार. 45, 29, 45, 29 बघा. पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे बघा 8वा. नॉट या शब्दामधील कोणत्याही 2 अक्षरांचा वापर करून किती अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार होऊ शकतील? तर बघा नॉट या ज्या शब्दामधील कोणत्याही 2 अक्षरांचा वापर करून किती अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार होऊ शकतील? तर पर्याय क्रमांक 3 जे आहेत शब्द अर्थपूर्ण तयार होतात ते बघा. म्हणजे ऑन होती दा, NO नो आणि TO टू, हे जे 3 आहेत इंग्रजी अर्थपूर्ण शब्द तयार होतात. शेवटचा प्रश्न 9 आहे तुमच्यासाठी, नेहमी तुमच्यासाठी असतो. गटात न बसणारा शब्द ओळखा. तर मुळा, वांगी, टरबूज, टोमॅटो यापैकी जे गटात न बसणारा शब्द ओळखून तुम्हाला सर्वांना कमेंटमध्ये उत्तर आहे याचे तुम्हाला सांगायचे आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर सुद्धा करून टाका. आतापर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहत राहा आपला आवडता YouTube चॅनल. धन्यवाद.